दिवाळीची पहाट उत्तराखंडच्या डोंगरात एक बोगदा अचानक कोसळतो आणि 41 मजूर अडकतात. पुढचे 17 दिवस संपूर्ण देश श्वास रोखून एकाच बातमीची वाट पाहत होता. ते बाहेर येतील का? ही आहे भारतातल्या सर्वात मोठ्या आणि यशस्वी बचाव मोहिमेपैकी एकाची खरीखुरी कहाणी. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सिलक्वारा बोगदा बचाव मोहिमेबद्दल, जिथे मानवी चिकाटी, टीमवर्क आणि आधुनिक तंत्रज्ञान यांनी मिळून एक अशक्य प्राय वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली. दुर्घटना 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या दिवशी पहाटे 5:30 वाजता उत्तर काशीतील ब्रह्मखाल यमुनोत्री महामार्गावर भूस्खलन झालं आणि बांधकाम सुरू असलेला सिलक्वारा डडालगाव बोगदा अंशतः कोसळला. हा बोगदा प्रवेशद्वारापासून सुमारे 200 मीटर आत होता. 60 मीटर लांबीचा भाग हा ढासळलेला होता. यामध्ये 41 मजूर आत अडकलेले होते. धक्कादायक बाब म्हणजे तपासणीनंतर असं समोर आलं की हा बोगदा आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग नव्हताच आणि हा बोगदा भूगर्भीय फ्लॅट लाईनवरून जात होता. बचाव कार्याची शर्यत सुरू होते. त्वरित NDRF, SDRF अशा अनेक संस्थांनी मिळून बचाव मोहिमेला सुरुवात केली. सर्वात आधी काळजी होती आतल्या मजुरापर्यंत ऑक्सिजन, अन्न आणि पाणी कसं पोहोचायचं. 13 नोव्हेंबरला बचाव पथकाने एका पाईपलाईनद्वारे मजुरांशी संपर्क केला आणि त्यांना ऑक्सिजन, अन्न, पाणी पुरवठा सुरू केला. पण मलब्याचा ढीग सतत वाढत होता आणि प्रत्येक दिवस अधिकच कठीण होत चालला होता. त्यामध्ये अडथळ्याची मालिका सुरू होती. पुढचे अनेक दिवस हे आव्हान मालिकाच ठरली. 22 नोव्हेंबरला ड्रिलिंग जवळपास 45 मीटर पर्यंत पोहोचलं. फक्त 12 मीटर बाकी होते. तेवढ्यात ऑगर मशीन लोखंडी सळ्यामध्ये अडकलं. 6 तासांच्या मेहनतीनंतर त्या सगळ्या सळ्या बाहेर काढल्या गेल्या, पण लगेच प्लॅटफॉर्मला तडे गेल्याने काम पुन्हा बंद करावं लागलं. त्यानंतर 19 नोव्हेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तर 20 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी फोनवर चर्चा करत बचाव पथकाचं मनोबल उंचावण्यावर भर दिला. 21 नोव्हेंबरला अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडिओ समोर आला. पिवळे आणि पांढरे हेल्मेट घातलेले मजूर पाईपलाईनमधून आलेलं अन्न स्वीकारताना दिसले. या व्हिडिओने संपूर्ण देशाला दिलासा दिला. 23 नोव्हेंबरला ड्रिलिंग मशीनने एका धातूच्या गर्डरला धडकलं आणि पुन्हा काम थांबलं. प्रत्येक अडथळा कुटुंबियाच्या काळजाचा ठोका चुकत होता. शेवटचा टप्पा म्हणजे रेलिंग होल मायलिंगचा चमत्कार. जेव्हा आधुनिक यंत्रसामग्री अपुरी पडली तेव्हा पारंपरिक कौशल्याने बाजी मारली. रेट होल मायलिंग या पारंपरिक तंत्रात तज्ज्ञ असलेल्या कामगारांनी हाताने खोदकाम करत मलब्याचा शेवटचा टप्पा पार केला. अखेर मजूर वेल्डर पाईप पासून बनलेल्या मार्गातून बाहेर रांगेत आले. सर्वात आधी सर्वात तरुण मजुराला बाहेर काढण्यात आलं. हा त्यांच्यासाठी एक विजयाचा क्षण होता. 28 नोव्हेंबर संध्याकाळी 8 वाजता पहिला मजूर बोगद्यातून बाहेर आला आणि रुग्णवाहिकेत बसला. बाहेर उभ्या असलेल्या स्थानिक लोकांनी व स्थानिकांनी भारत माता की जय अशा घोषणा देत जल्लोष केला व फटाके फोडले. यामध्ये सर्व 41 मजुरांना नंतर तपासणीसाठी एम्स ऋषिकेश येथे नेण्यात आलं. 17 दिवसाचा थरारक अखेर सुखात झाला होता. यामध्ये ही कहाणी आपल्याला शिकवते की कितीही मोठं संकट असो, एकत्रित काम करणारी टीम, न हारणारी जिद्द आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय काहीही अशक्य ठेवत नाहीत. सिलक्वारा बोगद्यातले हे ते 41 मजूर आणि त्यांना वाचवणारे शेकडो बचावकर्ते हे खऱ्या अर्थाने आजच्या काळाचे हिरो आहेत. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रोमांचक सत्य
घटनांसाठी आपलीच गोष्ट हे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.